दर्शको नमस्कार. ट्रॅव्हल विथ चारूमध्ये तुमचं स्वागत आहे. ट्रॅव्हल विथ चारूवरती आपण एक नवीन पर्व सुरू करतो आहे आणि ते पर्व असं आहे की आपल्या समाजातील आपल्या आजूबाजूला जे ज्ञानी आणि जे नॉलेजेबल असे काही असतील लोक व्यक्ती असतील त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. संवाद याच्यासाठी आपल्याला साधायचा की त्यांचे विचार ज्ञानी लोकांचे विचार ऐकून आपलं स्वतःचं ज्ञान आणि आपला फायदाच त्याच्यामधनं होईल. आपल्या या सदराचं नाव आम्ही त्याच्यामुळे असं ठरवलेलं आहे, सल्ला तज्ज्ञांचा फायदा स्वतःचा. तर या आपल्या पहिल्या भागामध्ये आजचे आपले तज्ज्ञ आहेत आणि हा आजचा आपला पहिलाच भाग आहे, शुभारंभाचा भाग आहे. आणि आजचे आपले तज्ज्ञ आहेत डेंटिस्ट डॉक्टर तुषार तरवटे. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या पहिल्या भागामध्ये. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपले ही जी आपल्या सगळ्या विचारांची देवाणघेवाण आहे त्याच्यासाठी तुम्ही तयार झाला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. पहिले तुम्हाला धन्यवाद की तुम्ही हा विचार मांडला आणि असं काही करण्याची संधी पण मला दिली, त्याबद्दल तुमचे फार फार आभार. प्रश्नोत्तर चालू करूया हो, direct? अगदी अगदी. तर डॉक्टर साहेब, पहिला प्रश्न माझा असा आहे की दातांची काळजी, दातांची निगा लहानपणापासून कशी घ्यावी? म्हणजे लहान मुलं असतील तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? अर्थात मुलांनी नाही, पालकांनी अगदी, काय अगदी काळजी घ्यायला बरोबर. पाहिजे? मुख्यतः म्हणजे काळजी घेणे म्हणजे काय, तर बेसिकली जे ब्रश करणे वगैरे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण मेन दातांची काळजी घेणे म्हणजे आपल्याला जे काही कीड लागणे किंवा दातांना पायऱ्या ह्या गोष्टी होणे हे टाळणे म्हणजे दातांची काळजी घेणे. तर हे कसं टाळू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दात आपले जे काही खराब होतात, मग त्यात वयाची कुठलीही मर्यादा नाही. म्हणजे 6 महिन्यात जेव्हा पहिला दात दिसायला लागतो त्याच्यानंतर अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपले जे काही दात आहेत ते कुठल्याही स्टेजमध्ये खराब होऊ शकतात. तर ते खराब होऊ नये म्हणून यासाठी काय करावं? तर ही जी प्रिव्हेन्शन आहेत किंवा ही जी काळजी घेणं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी काय करायचं? दात खराब होण्याची 2 कारणं सगळ्यात महत्त्वाची. दाताभोवती अन्न चिटकून राहणे आणि दातांच्या भोवती एक लाळेमुळे जे काही आणि बॅक्टेरिया असतात, आपल्या खाद्यपदार्थातले जे काही सॉफ्ट फूड डेब्रिस असतो, प्लाक आम्ही ज्याला म्हणतो, तो दातावर जमा होतो. ह्या 2 गोष्टी जमा होऊ देऊ नये, हे म्हणजे दातांची निगा घेणं होय. याच्यामुळे पायऱ्या आणि दातांना कीड लागणे ह्या गोष्टी होत असतात आणि 99% जे आपले दात जे आपण गमावतो किंवा त्यांना काही आजार होतात, तर ह्यासाठी एकतर दातांवर जमा झालेला प्लाक आणि कॅल्क्युलस, ज्याला आपण डेब्रिस किंवा टार्टर म्हणू शकतो, आणि दातांना लागणारी कीड ही दाताला चिकटून राहिलेल्या अन्नामुळे होते. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे काय, तर रात्री झोपताना व्यवस्थित ब्रश करणे. आपण दिवसभरात जे काही खाल्लेलं असतं ते दातांना कुठेतरी चिकटलेलं असतं, दातावर त्याचा कुठेतरी एक थर जमा झालेला असतो. तर तो थर व्यवस्थित काढून घेणे म्हणजे रात्री झोपताना व्यवस्थित ब्रश करणे, खळखळून चूळ भरणे आणि मग जाऊन झोपणे. त्याच्यानंतर काहीही खाणे पिणे नाही. आणि दुसरी त्याहून महत्त्वाची काळजी घेणं, आपण दिवसभरात बऱ्याच वेळा काही ना काही थोडं थोडं खात असतो, चहा कॉफी ह्या गोष्टी चालू असतात. त्याच्यानंतर जर आपण चूळ भरली तर दातांभोवती कुठलंही अन्न चिकटलेलं राहत नाही आणि जेणेकरून आपण आपल्या ज्या काही कीड लागणे किंवा पायऱ्या ह्या जे 2 महत्त्वाचे जी कारणं आहेत दात खराब होण्याचं, ते आपण पूर्णपणे टाळू शकतो. तर अगदी सर्वांसाठी मी एकच सल्ला अगदी आवर्जून देईल की प्रत्येकाने काहीही खाल्लं की चूळ अवश्य भरावी आणि रात्री झोपताना न चुकता ब्रश करावा. ह्या 2 गोष्टी जर केल्यात तर 99% तुम्ही आमच्याकडे येण्याचं टाळू शकता. पण तरीही त्या व्यतिरिक्त सुद्धा वर्षातून एकदा तरी चेकअप हा केलाच पाहिजे. आयडियली जर बघितलं तर 6 महिने ही कालावधी सांगितला जातो. पण 6 महिन्यात जरी जमत नसेल तर वर्षातून एकदा तरी चेकअप केला पाहिजे. त्या चेकअपच्या निमित्ताने जर कुठे काही थोडी कीडला सुरुवात होत असेल किंवा कुठे काही घाण जमा होत असेल तर ते अगदी इनिशियली स्टेजला त्याला पटकन क्लीन करून घेता येऊ शकतं आणि मोठे प्रॉब्लेम आपण अवश्य टाळू शकतो. खूप छान उत्तर दिलं डॉक्टर साहेब तुम्ही. लहान मुलांचा आता आपला विषय आहे, तर त्या लहान मुलांच्या विषयावरनं अजून एक आता एक आला असा मनामध्ये प्रश्न की लहान मुलं नेहमी फास्ट फूडचा खूप आग्रह करतात. त्यांना चॉकलेट आवडतं, आईस्क्रीम आवडतं, पिझ्झा बर्गर आवडतं, चीज आवडतं. बरोबर. मग याबाबत काय करायचं? त्यांना द्यायचं खायला, नाही द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं? आता हा जो प्रश्न तुम्ही विचारलात त्याच्यावरती म्हणजे फक्त दातच नाही तर ओव्हरऑल आरोग्याशीच हे निगडीत आहे. तर आता मी तरी माझं उत्तर थोडं दातांपुरता मर्यादित ठेवेल. म्हणजे जसं उदाहरणार्थ कुठलेही स्वीट, चॉकलेट किंवा जे काही बाहेरचे पदार्थ आहेत जंक फूड मधले, जे स्पेशली गोड असतात, त्याच्यामध्ये कॅरमल नावाचा एक घटक असतो जो साखरेचाच एक प्रकार असतो
आणि तो सगळ्यात घातक आहे दातांना कीड लागण्यासाठी. त्याचं कारण असं आहे की तो अत्यंत चिकट आणि चिवट पदार्थ आहे जो दातांना चिटकून राहतो आणि त्याच्यामुळे तो हळूहळू तोंडामध्ये डिझॉल्व्ह होतो. त्याची बराच काळ तोंडामध्ये चव राहते. त्या चवीसाठी ऍक्च्युली तो खाल्ला जातो, पण तो तितकाच घातक आहे कारण तो चिटकून राहिल्यामुळे दातांना कीड लागण्यासाठी सगळ्यात कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे जे पदार्थ जसे चॉकलेट ज्याच्यामध्ये कॅरमल असेल त्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. आणि समजा जरी आपण खायला दिलंच किंवा पॅरेंट्स सध्या बऱ्याचदा एक चूक अशी करतात की क्वांटिटी कमी करा, म्हणजे एक मोठं चॉकलेट आणणार, दिवसभरात थोडं 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 देत राहणार. तर याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की एक चॉकलेटचा पीस कंटिन्युअस तुम्ही खात राहिल्यामुळे दाताच्या भोवती ते काय दिवसभर चिकटलेलं असतं, त्यामुळे कीड लागायचे प्रमाण सगळ्यात जास्त. त्यापेक्षा तुम्ही जे काही चॉकलेट किंवा जे काही स्वीट पदार्थ आणत असाल आणि ते देणार असाल तर ते देऊन एकाच वेळी संपवणं हे योग्य. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित खाऊन चूळ भरली आणि जर ब्रश केलं तर सर्वोत्तम, पण ब्रश जरी नाही केला तरी चूळ भरली तरी म्हणजे आपण मोठा धोका टाळू शकतो. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की आपल्याला समजा ताप येतो, सर्दी होते, खोकला येतो, आपण ते टाळू शकत नाही आणि आपल्याला डॉक्टरांकडे जावंच लागतं. पण आता यांनी जे सांगितलं डॉक्टर साहेबांनी की दातांची योग्य काळजी घेऊन आपण दातांच्या डॉक्टरांकडे जाणं टाळू मात्र नक्की शकतो. अजून एक प्रश्न असतो डॉक्टर मनामध्ये की ब्रश कुठला वापरायचा, म्हणजे हार्ड वापरायचा, सॉफ्ट वापरायचा का मीडियम वापरायचा, आणि एक त्याचं ॲक्शन जे असतात टी व्हीवर जे आपण पाहतो ते कोण सांगतं असं फिरवा, कोण सांगतं असं फिरवा, तर नक्की ब्रश हा कसा वापरायचा? ब्रश जर आता बघितलात तर ब्रश तर कंपल्सरी सगळ्यांनी सॉफ्टच वापरला पाहिजे. मीडियम किंवा हार्ड आता हे कालबाह्य झालेले आहे, तरी पण आजही ते बंद झालेले नाहीत. मे बी भविष्यामध्ये त्याच्यावरती आपल्याला बॅनही बघायला मिळू शकेल, पण आत्ता ते सांगता येणं तेवढं शक्य नाही. पण तरीही ब्रश हा सगळ्यांनी आवर्जून सॉफ्टच वापरावा. मीडियम किंवा हे टूथब्रशेस अत्यंत दात खराब असतील त्यासाठी रिकमेंडेड आहेत, पण त्यापेक्षा ते जर वर्षातून एकदा क्लीन करून घेतले तर तुम्हाला मीडियम किंवा हार्ड ब्रशची गरज नाही. मीडियम किंवा हार्ड ब्रश वापरण्याचं एक अजून मोठा साईड इफेक्ट असा असतो की जेव्हा आपण दात ब्रश करतो त्यावेळी आपल्याला त्याच्यावर किती प्रेशर दिलं पाहिजे याची जाणीव नसते आणि ते दात स्वच्छ करण्याच्या नंतर बऱ्याचदा हार्ड ब्रशने जर खूप जास्त जोर लावून घासण्यात आलं तर कालांतराने दातांची पण काही स्वरूपात झीज होते. ती रोजच्या रोज केल्याने जाणवत नाही, पण जर तुम्ही 6 महिन्यानंतर ते बघितलं तर ती कुठेतरी काही प्रमाणात ती झीज झालेली दिसायला लागते आणि मग त्याच्यानंतर दातांना सेन्सिटिव्ह वगैरे होणे असे बरेचसे प्रॉब्लेम चालू होतात. त्यामुळे मीडियम आणि हार्ड हे जे टूथब्रश हे कोणीही वापरू नये, शक्यतो सॉफ्टच टूथब्रश वापरावा. ज्यांच्या दातांना ऑलरेडी सेन्सिटिव्हिटीचा त्रास असेल त्यांनी एक्स्ट्रा सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट हे ब्रश वापरणं अगदी योग्य. आता ब्रशची मोशन कुठली असावी, तर ब्रशची मोशन, आपले दात हे सगळे उभे आहेत, त्यांच्यामध्ये काही गॅप आहे, ते गॅप जर बघितले सगळे उभे आहेत. जर आपण आडवा ब्रश फिरवला तर त्या गॅपमध्ये ते ब्रशचे ब्रिसस दात ब्रशचे जे एक हे आहेत धागे ते जाणार नाही आणि ते व्यवस्थित क्लीन करणार नाही. त्यामुळे ब्रश हा कायम उभाच फिरवावा. उभा फिरवला म्हणजे जे दातांमधल्या फटी आहेत त्या व्यवस्थित क्लीन होतात. त्याहून चांगला ब्रशिंग जर म्हटलं तर ब्रश थोडा तिरका पकडावा, ज्याला आम्ही 45 डिग्री अँगल म्हणतो. अर्धा हिरड्या आणि अर्धा दातांवर ठेवून आणि थोडा गोल फिरून त्याला स्वाईप करत बाहेर काढावं. म्हणजे एक प्रकारे ती गोल आणि उभे ह्या दोन्ही यांची एक मिश्र पद्धत झाली. ही अत्यंत इफेक्टिव्ह आहे, पण ह्या पद्धतीला थोडा वेळ क्लिनिंगसाठी जास्त द्यावा लागतो. तर जर ते जमत असेल तर सर्वोत्तम, नाही जमलं तर उभा ब्रश करणं तर मस्तच आहे. आडवा ब्रश कोणीही करू नये. आडवा ब्रश करणं हे दातांसाठी फायदेमंद नाही. आणि आता ब्रशेसमध्ये अजून एक सांगायचं झालं तर ब्रशमध्ये बरेच नवीन नवीन प्रकार आलेले आहेत, त्याला इलेक्ट्रिक ब्रशेस किंवा पॉवर ब्रशेस आपण म्हणतो. तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट ब्रशचा जो प्रकार आहे तो मी स्वतःहून अगदी आवर्जून रिकमेंड करेल, तो म्हणजे सॉनिक टूथब्रश. सॉनिक टूथब्रश म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ब्रिसल्समध्ये एक व्हायब्रेशन्स असतात, ते गोल फिरत नाही. गोल फिरणारे ब्रशेस हे तेवढे चांगले नाहीत. व्हायब्रेशन ज्याच्यामध्ये, सॉनिक व्हायब्रेशन म्हणजे जे फक्त लिनियर मुवमेंट ज्याच्यामध्ये होत असते, ते ब्रश जर आपण वापरले तर आपली जी मॅन्युअल मुवमेंट आहे हाताची, ती मुवमेंट थोडी कमी जरी असेल तरी ब्रश त्याला कम्पेन्सेट करतो आणि व्यवस्थित क्लिनिंग करू शकतो. तर त्यामुळे सॉनिक टूथब्रश कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतो. मार्केटमध्ये ते 500-1000 रुपयापासून ते 20,000 अनेक कंपन्यांचे अनेक मॉडेल्स आहेत, पण ते ब्रश अत्यंत उत्कृष्ट. आणि तुम्ही विचारलात म्हणून ब्रश बद्दल एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा हे लोकांच्या लक्षात येत नाही. ब्रशचं लाईफ म्हणजे जे ब्रश ज्याच्याने आपण दात घासतो त्याचं लाईफ फक्त 3 महिने असतं, त्यापेक्षा जास्त तो वापरू नये.
त्याच्यानंतर त्या ब्रशचा शेप बिघडला असेल, समजा बऱ्याच वेळा काहींची ब्रशिंग टेक्निक जर चुकीची असेल, खूप जास्त जोर लावला जात असेल किंवा ब्रशची क्वालिटी फार चांगली नसेल, या कारणांमुळे ब्रशचे जे ब्रिसल्स आहेत त्यांचा शेप बिघडतो, म्हणजे ते बेंड होऊन जातात आणि ते परमनंटली डिस्टॉर्ट झालेले असतात. असे ब्रशेस वापरणं हे दातांसाठी हानिकारक आहे. असा जर ब्रश असेल तर तो 15 दिवस जरी जुना असेल तरी तो डिस्कार्ड केला पाहिजे आणि नवीन ब्रश वापरला पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर तुमचा ब्रश अगदी 6 महिने झाले तरी तसाच आहे आणि तुम्ही तो वापरत असाल तरीही ते योग्य नाही. 3 महिन्यानंतर ब्रश हा फेकून दिला पाहिजे आणि नवीन ब्रश वापरला पाहिजे. तर डॉक्टर साहेब, तुम्ही आता बोलता बोलता क्लिनिंगचा तुम्ही आता याच्यामध्ये छोटासा उल्लेख केला. वर्षातनं एकदा तरी क्लिनिंग करायला पाहिजे. पण मी कधीतरी असं माझ्या लहानपणी असेल, तरुणपणी असेल, मला आठवत नाही, असं मी ऐकलं होतं की दात साफ केल्याने डॉक्टरांकडे जाऊन हलके होतात किंवा ते हलायला लागतात. याच्यामध्ये कितपत हे आहे, तथ्य आहे, हे कितपत खरं आहे, याच्यावरती काही सांगू शकाल का? आता तुम्ही जो प्रश्न विचारला, असे अनेक प्रश्न, अनेक शंका कुशंका दातांच्या ट्रीटमेंटबद्दल किंवा दातांबद्दल समाजामध्ये आहेत आणि त्या मला वाटतं दातच नाही तर सगळ्याच गोष्टींबद्दल आहेत. पण हे जे स्पेसिफिक जे तुम्ही विचारलं तर हे पूर्णपणे असत्य आहे. दातांची क्लिनिंग केल्यामुळे किंवा दात डेंटिस्टकडे जाऊन स्वच्छ करून घेतल्याने दातांना कोणतीही इजा होत नाही. ही अगदी काळ्या दगडावरची रेष आहे. आता हे कसे, तर पहिली गोष्ट मी हे सांगेल की हा समज का होतो. जेव्हाही दात स्वच्छ केले जातात, पूर्वी दात स्वच्छ करणे हे तर म्हणजे आपल्या समाजामध्ये हे माहीतच नव्हतं लोकांना आणि डेंटिस्टकडे कुठल्या कारणानिमित्त गेले आणि डेंटिस्टने जर ते दात स्वच्छ करायचे तरच ते केले जायचे. पण जेव्हा ती वेळ येईल तोपर्यंत दातांवरती प्रचंड घाणेचा थर, ज्याला आम्ही कॅल्क्युलस म्हणतो, अगदी ट्रिपल कस कॅल्क्युलस, म्हणजे दात पूर्णपणे कॅल्क्युलसने भरलेले आहेत, अशा कंडिशनमध्ये जेव्हा दात क्लीन केले जातात आणि ते टार्टर जेव्हा दातावरचा निघतो आणि दाताचं कंडिशन अशी असते की ऑलरेडी त्या कॅल्क्युलसमध्ये असलेल्या बॅक्टेरियानी दाताच्या मुळांभोवती असलेलं हाड आणि हिरडी यांना झिजवलेलं असतं. पण दाताभोवती तो थर जमा असल्या कारणाने दातांचा झालेला डॅमेज हा दिसत नसतो. जेव्हा ते क्लीन केले जातात त्याच्यानंतर लक्षात येतं की अरे दात तर भरपूर खराब झालेले आहेत किंवा दात हालायला लागलेले आहेत. याचा अर्थ ते क्लीन केल्यामुळे हलतात असं नाही, तर ते क्लिनिंग केल्यामुळे त्याचा जो खरा प्रॉब्लेम आहे तो निदर्शनास येतो. पण समज असा पसरतो की बाबा दात क्लीन केल्यामुळे हालायला लागले. पण जर तुम्ही वर्षातून एकदा रेग्युलरली क्लिनिंग करून घेत असाल आणि हा थर जमा होऊन जो डॅमेज होतो तो होऊच देत नसाल तर दात हलवू शकत नाही. दात हा असा अवयव आहे की ज्याचं आयुष्य हे आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आहे. दात म्हणजे बऱ्याच जण म्हटलं की आता काय 40 वय झालं, 50 वय झालं, दात हालायला लागले, हे नॉर्मल आहे. तर हे आजही ॲबनॉर्मल आहे. वयाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आयुष्याचा दात आपल्याला साथ देण्यासाठी बनलेले आहेत. आपल्या शरीरातला सर्वात टणक पदार्थ, सर्वात टणक अवयव जो आहे तो दात आहे आणि तो जर वयाच्या म्हणजे आपल्या आयुष्यात आपण हयात असताना जर गमावायची वेळ येत असेल तर नक्कीच कुठल्या तरी त्याच्या मागे आपण त्याला हानी पोहोचत असतो, म्हणून तो आपण गमवत असतो. तर त्याला आयुष्यभर टिकवणे ह्यासाठी जी काही काळजी घेणे ती अत्यंत गरजेची आहे. अजून एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा येतो डॉक्टर साहेब, की दात ज्या वेळेला दुखायला लागतो त्याच वेळेला आम्ही तुमच्याकडे येतो की बाबा माझा हा दात दुखतोय, हा दात दुखतोय, कधी कधी कुठला दात दुखतोय ते पण समजत नाही. अगदी बरोबर. तर हे आपण टाळू शकतो का? म्हणजे दात ज्या म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधी तुमच्याकडे आम्ही येऊ शकतो किंवा दात आमचा असं हे नाहीच व्हायला पाहिजे, दुखलाच नाही पाहिजे, असं काही होऊ शकतं का जादू, की बाबा माझा दात दुखायलाच नाही पाहिजे आणि जेणेकरून मला डेंटिस्टकडे यावं लागणार नाही? सॉरी, मी नाही, अगदी तुमचं काम थोडं अगदी कमी करतोय. अगदी म्हणजे योग्य प्रश्न राधा हा तुम्ही विचारला, याचा मला फार आनंद आहे. कारण दात दुखू नये हे अगदी सहज शक्य आहे. दात दुखणे हे ॲबनॉर्मलच गोष्ट आहे, तो दुखलाच नाही पाहिजे. तर तो दुखतो का? तर त्यासाठी जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की दात स्वच्छ करणे, ब्रश करणे, खाल्ल्यानंतर चूळ भरणे, हे जे आपण कीड रोखण्यासाठी जे आपण काळजी घेतो, ती जर कीड रोखण्याची जर काळजी घेतली आणि रात्री झोपताना ब्रश केला तर हे अगदी पुरेसं आहे की जेणेकरून तुम्हाला दातांचं कुठलंही दुखणं होणार नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त फक्त अपघात हा एकच असा गोष्ट राहू शकते की ज्याच्याने दात दुखणं होऊ शकतं आणि तुम्हाला डेंटिस्टकडे जायला वेळ येऊ शकते. अपघात, ऍक्सिडेंट, दाताचा ऍक्सिडेंट म्हणजे काही खडा लागला खाताना किंवा मार लागला, अशा पद्धती, हा खेळताना बॉल लागला किंवा अचानक लहान बाळ खेळता खेळता डोकं मारलं, असे बरेचसे अपघात आम्ही बघत असतो. म्हणजे दाताशी रिलेटेड जे काही दाताला धक्का लागून इंजुरी होऊ शकते, तो अपघात सोडलं तर दात जनरली गमावण्याचं कुठलंही कारण मग शिल्लक राहत नाही. तर कीड लागणे हा जो प्रकार आहे, हा कीड लागण्याचा जो प्रकार आहे तो इमिजिएटली डे 1 ला किंवा पहिल्या दिवशी आपल्याला समजत नाही.
जेव्हा कुठे दाताच्या फटीमध्ये काही दिवस किंवा दातावरती कुठे अन्न चिटकून राहतं तिथे कीडची अगदी सुरुवात होते आणि ती काही महिन्यांमध्ये कॅव्हिटी किंवा ज्याला आपण कीड म्हणू शकतो त्याच्यामध्ये ती रूपांतरित होते. तर ती कीड रूपांतरित झाल्यावर तुम्हाला लगेच दुखायला लागेल का? तर अजिबात नाही. त्याच्यानंतरही अनेक महिन्यानंतर ते दुखण्याला सुरुवात होते. त्याच्याही पहिली स्टेजमध्ये तुम्हाला थोडं गार पाणी लागल्यावर पिल्यावरती सेन्सिटिव्ह होणे वगैरे अशा काही प्रकारातले त्रास सुरुवात होऊ शकते. ती सुद्धा आमच्या हिशोबाने लेट स्टेज. त्यावेळी जर तुम्ही व्हिजिट नाही केलं डॉक्टरकडे तर त्याच्यानंतर तो कंटिन्युअस पेन किंवा ज्याला आम्ही पल्पायटिस असं म्हणतो त्याच्यामध्ये तो रूपांतरित होतो आणि मग मेजर ट्रीटमेंट रूट कॅनल कॅप वगैरे कराव्या लागतात. पण जसं आपण मगाशीच बोललो की वर्षातून एकदा जर का रेग्युलर आपण चेकअप करत असू आणि क्लिनिंग वगैरे करून घेत असेल तर ही कीड अगदी इनिशियल स्टेजला आपल्याला डिटेक्ट करून त्याचं मेजर जे काही पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्णपणे आपण टाळू शकतो. तर डॉक्टरकडे दात दुखल्यावरच किंवा दात दुखेल आणि जावं लागेल ही गोष्ट आपण टाळू शकतो का? तर अगदी 100% टाळू शकतो. रूट कॅनलचा आत्ता तुम्ही हे केला उल्लेख बोलता बोलता, तर पूर्वीच्या काळामध्ये मला असं आठवतंय की माझे आई वडील असतील, आजी आजोबा असतील, दात दुखायला लागला की डेंटिस्टकडे जाऊन त्यावेळेला किती 5,000 रुपये असतील मला माहित नाही आजोबांच्या काळामध्ये, असेलही. पण ते जाऊन दात काढून आणणे हा एकमेव उपाय होता. पण आता तुम्ही रूट कॅनलचा उल्लेख केला, तर हा. हे रूट कॅनल नक्की काय आणि हे का करायला पाहिजे? कारण रूट कॅनॉल बद्दल बऱ्याचशा लोकांमध्ये असं मला वाटतं, माझ्याही मनामध्ये थोडासा आधी संभ्रम होता की रूट कॅनॉल करावं का नाही करावं. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके. सगळ्यात पहिले दात काढणे हे जोपर्यंत आपल्याला टाळता येईल तोपर्यंत टाळावं. दातांना आपल्या समाजामध्ये एवढं गांभीर्याने बघितलं जात नाही. पण जर दात बघितलं तर प्रत्येक दात हा एक अवयव आहे. प्रत्येक दातामध्ये नसा आहेत. प्रत्येक दाताचं काही फंक्शन आहे. एक दात काढला म्हणजे दुसरं दात त्याचं काम करून घेईल असं होत नसतं. तर दात काढणे हा पर्याय कधी योग्य असू शकत नाही. हा, पण बऱ्याचदा कंडिशन अशी असते की त्याला आता वाचवणे किंवा त्याचं रूट कॅनल कॅप करणे, त्याच्यामध्ये सिमेंट बनणे ह्या त्याचा तो पलीकडे गेलेला असतो. त्यावेळी तो आपल्याला काढावाच लागतो. पण जर तो आपण काढलाच तर त्यावेळी आपल्याला इम्प्लांट किंवा ब्रिज हे बसवून तो दात पुन्हा आपल्या त्याच्या फंक्शनॅलिटीमध्ये तो दात असणे हेही तितकंच गरजेचं. जर समजा तो काही कारणास्तव काढावाच लागला तर तो बसवलाच गेला पाहिजे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो होता रूट कॅनल. तर रूट कॅनल काय असतं? तर दातांची काही आवरणं असतात. सगळ्यात बाहेरचं आवरण जे असतं ज्याला आपण एनॅमल म्हणतो, त्याच्या आतमधलं जे आवरण असतं ज्याला आम्ही डेंटिन म्हणतो, त्याच्या आतमध्ये असतो पल्प. पल्प म्हणजे जसं अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तसं नारळाचं जे आपण एक बघतो बाहेर कवटी असते, आतमध्ये खोबरं असतं आणि त्याच्या आतमध्ये पाणी असतं. अगदी दाताचं थोडंसं काही त्याच प्रकारे आहे. तर बाहेरचं आवरण जे आहे एनॅमल ते सगळ्यात टणक असतं. त्याच्या आतमध्ये जे असतं डेंटिन म्हणजे एनॅमल हा 98 ते 99% हा पूर्णपणे मिनरलाइज्ड असतो. त्याच्यामध्ये पूर्णपणे मिनरल्स असतात. तेच जर आपण डेंटिनकडे बघितलं तर तो 80 ते 90% पर्यंत मिनरलाइज्ड असतो. त्याच्यामध्ये काही पार्ट थोडासा सॉफ्ट असतो जो आपल्याला बघण्यास हार्ड जाणवतो, पण तो एनॅमल पेक्षा कम्पॅरेटिव्हली सॉफ्टर लेअर असतो. आणि त्याच्या आतमध्ये जो असतो पल्प तो दाताचा आपण गाभा किंवा दातातल्या आपण नस, रक्तवाहिन्या दातामध्ये ह्या सगळ्या त्याच्या पल्पमध्ये असतो ज्या आतल्या सेंट्रल लेअरला असतात. तर त्याचं फंक्शन काय आहे? पल्प किंवा दाताचं रूट कॅनल, जो पल्प रूट पर्यंत खाली गेलेला असतो, हा जो आहे हा बेसिकली आपण जो इथे चॉकलेटी पोर्शन जो दिसतो आहे तो दातामधला पल्प आहे. आणि हा रूटच्या खाली गेला, रूटच्या मध्ये जो कनाल शेपचा असतो म्हणून त्याला रूट कॅनल म्हटलं जातं. तर ह्या रूट कॅनलची ट्रीटमेंट म्हणजे रूट कॅनल ट्रीटमेंट. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं की दाताच्या पल्पमध्ये जे काही इन्फेक्शन झालेलं आहे, जेव्हा कीड ह्या अशी बाहेरच्या स्वरूपाला असते त्यावेळी फक्त फिलिंग करून आपण त्याला करू शकतो. पण जेव्हा ती कीड त्या पल्प पर्यंत किंवा दाताच्या रूट कॅनल पर्यंत टच करते त्यावेळी आपल्याला रूट कॅनल हे करावं लागतं, कारण त्या कीड मधले बॅक्टेरिया रूट कॅनल मध्ये जाऊन त्यांनी इन्फेक्शन केलेलं असतं. तर ह्या पल्प मध्ये आपण काय करतो रूट कॅनल मध्ये बेसिकली की दाताच्या रूटच्या आतमधला जो कणाल आहे तो पूर्णपणे मुळापर्यंत क्लीन केला जातो आणि त्याच्या मुळाच्या एंड पर्यंत त्याला फिलिंग केलं जातं. त्याला म्हणतात रूट कॅनल ट्रीटमेंट. पण डॉक्टर साहेब, समजा काही कारणाने दात आपला काढावाच लागला की तो त्याचा आता आपलं हे होणार नाही, रूट कॅनल होणार नाही, तर मग त्याच्यासाठी काय आहे का ऑप्शन? आजकाल इम्प्लांट हा पण शब्द अतिशय फेमस झाला आहे, त्याच्या ॲड्स पण खूप होतात इम्प्लांटच्या. तर हे इम्प्लांट म्हणजे नक्की काय? अच्छा, इम्प्लांट म्हणजे बेसिकली दाताची रिप्लेसमेंट. आता जर आपण दात काढला तर दात हा मुळापासून काढला जातो. मग हिरडीवरती आपण दात बसवणार कसा? मग एक तर पर्याय आला कवळी किंवा त्याच्या मागच्या आणि पुढच्या दातांचा सपोर्ट घेऊन त्याला ब्रिज करणे. म्हणजे आता ब्रिज कसा असतो? समजा आता हे तुमचा दात आहे
हा मधला दात जर गेला असेल तर पुढच्या आणि मागच्या 2 दातांना घासून पहिले बारीक केलं जातं. मग त्यामध्ये असा ब्रिज केला जातो. ब्रिजमध्ये पुढची कॅप आणि मागची कॅप आणि मध्ये एक भरीव दात असतो. हा झाला ब्रिज. पण हे ब्रिज करण्यासाठी पुढच्या आणि मागच्या दाताला घासावं लागतं. तर ज्यावेळी आपल्याकडे ब्रिजचं ऑप्शन इम्प्लांटचा ऑप्शन नव्हता, त्यावेळी मग ब्रिज हा सर्वात एक कॉमन पर्याय म्हणून अवलंबला जायचा. पण 30-40 वर्षांपासून जेव्हापासून इम्प्लांटचं जे काही आपल्याकडे इन्व्हेन्शन झालेलं आहे आणि इम्प्लांट हे आता फार कॉमन ट्रीटमेंट झालेली आहे, तर ब्रिज हा शक्यतो टाळावा. आता इम्प्लांट म्हणजे काय? तर इम्प्लांटमध्ये काय केलं जातं की समजा आता हे जे आपले दात आहेत, ह्या दातांमध्ये मधला एक दात आपला मिसिंग आहे. तर ह्या दातांना शेजारच्या दोन्ही दातांना टच केलं जात नाही. हे दात आहे तसेच ठेवले जातात आणि जो आपला मिसिंग दात आहे तो फक्त मुळापासून बसवला जातो. तो कसा काय? तर हा दात पहिले मूळ बसवला जातो, ज्याला आपण इम्प्लांट म्हणतो. आणि त्या इम्प्लांटला वरती अशी कव्हर बसवायची एक सुविधा असते, जेणेकरून त्याच्यावर अशी कव्हर किंवा ज्याला आम्ही अबटमेंट म्हणतो मेडिकल भाषेमध्ये, आणि त्यावरती नंतर अशी कॅप बसवली जाते. तर हा जो दात आहे हा मुळापासून पूर्णपणे बसवता येतो. ह्या दातांमध्ये कुठल्याही इजा होऊन किंवा काही त्रास होण्याची शक्यता नसते, कारण हा जो दात हा पूर्णपणे इनर्ट असतो. म्हणजे याला कीड लागत नाही किंवा याला बाकीच्या दातांना आपण कुठल्याही घासत नाही. जेव्हा आपण बाजूच्या दातांना घासतो त्यावेळी त्यांचा एनॅमल हा जो सगळ्यात हार्ड किंवा टफ लेअर जो आपल्या दातांचा असतो तो घासून कमी केला जातो, कारण त्याला कॅपसाठी जागा करावी लागते. ते असताना आपल्याला त्यावरती कॅप बसवता येणं शक्य नसतं. पण जर आपण इम्प्लांट केला तर आपण बाजूच्या दातांनाही कीड पासून रोखू शकतो. एनॅमल घासल्यानंतर दाताला कीड लागण्याची शक्यताही बऱ्यापैकी वाढलेली असते. त्यामुळे इम्प्लांट हा सर्वोत्तम पर्याय आहे दात बसवण्यामध्ये. आता आपण रूट कॅनल आणि इम्प्लांटचा त्याच्याबद्दल आपण बोललो. पण कधी कधी असंही होतं की पेशंटच्या मनामध्ये थोडी धाकधूक असते, की कारण आजकाल डेंटिस्टकडे खर्च मात्र खूप होतो असं इतरांचं सर्वसामान्यांचं मत आहे, की इम्प्लांटसुद्धा नाही म्हटलं तरी खूपच कॉस्टली असतं, रूट कॅनलसुद्धा खूपच कॉस्टली असतं. आणि सिनियर सिटीजन जर का कोणी असतील तर ते त्यांच्या वेळचा खर्च आणि आत्ताचा खर्च याची ऑफकोर्स त्यांच्यामध्ये थोडंसं ते कम्पेअर करतात. तर हल्ली खर्च जास्त होतो का खरंच? आणि होत असेल तर त्याच्यामागे काय अशी आहेत कारणं की ज्याच्यामुळे आधीचा खर्च आणि आत्ताचा खर्च याच्यामध्ये तफावत जास्त आहे? सगळ्यात पहिले मी तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देईल की आधीचा खर्च आणि आजच्या खर्चामध्ये तफावत जास्त का आहे. तर हे मे बी खरं असेल, कारण आता माझ्या अनुभवापासून जेव्हा आता 15 ते 20 वर्ष झाले मी प्रॅक्टिसमध्ये आहे, तर खर्चामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे, हे तितकंच खरं आहे. पण ही वाढ याच्यामागे बरीचशी कारणं आहेत. तर सर्वात प्रथम कारण म्हणजे वाढलेली महागाई. तर त्यापेक्षा तो खर्च फार वाढला आहे असं मला तरी वाटत नाही. म्हणजे ज्यावेळी मी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळी रूट कॅनलचा खर्च 1500 रुपये होता आणि चहा त्यावेळी 2 रुपयाला मिळायचा. आज आपल्याला चहा 12 ते 15 रुपयाला मिळतो आणि रूट कॅनलचा खर्च झालेला आहे 4 ते 6 हजाराच्या पर्यंत तो जातो. मग ह्या हिशोबामध्ये मला वाटत नाही की तो महागाईपेक्षा सुद्धा वाढलाय. उलट मी म्हणतो महागाईपेक्षा कमी दरानेच वाढला आहे. हा एक पार्ट. पण त्या व्यतिरिक्त अजून एक काही कारणं म्हणजे आता ट्रीटमेंटमध्ये बऱ्याचशा नवीन इतकं इनोव्हेशन झालेलं आहे, मटेरियल सायन्स इतकं डेव्हलप झालेलं आहे की नवीन नवीन प्रकार येतात. ते नवीन आलेल्या मटेरियल सायन्स आणि त्या मटेरियल्समुळे त्या मटेरियल्स जेव्हा कुठल्याही एक गोष्टीचं नवीन व्हर्जन येतो तो पहिल्या याच्यापेक्षा थोडासा महागच असतो. त्यामुळे एक प्रकारे तीही महागाई वाढण्याचं एक दुसरं महत्वाचं कारण आहे. खर्चाच्या बाबतीत महत्वाचं सांगायचं झालं तर ती ट्रीटमेंट करण्यासाठी लावलेला वेळ हे सगळ्यात मोठं कारण आहे. समजा ट्रीटमेंट जर आपण वेळेवर अगदी सुरुवातीला केली, जसं दातांमध्ये कुठेतरी अन्न अडकतंय काही दिवसांपासून हे जाणवायला लागलं, त्यावेळी जर इमिजिएटली आपण जर डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घेतला आणि जर फिलिंग सारखी किरकोळ ट्रीटमेंट अगदी किरकोळ आणि माफक खर्चामध्ये होऊ शकते. पण त्यावेळी जर आपण ती ट्रीटमेंट केली नाही तर जो दात फिलिंग करून ठीक होऊ शकतो तिथे रूट कॅनल किंवा कॅप करावी लागेल. रूट कॅनल कॅप करावी लागली की तो खर्च वाढणार. त्याच्यानंतर समजा तरीही आपण टाळलं तर त्याच्यानंतर दात काढायची वेळ आली तर तो काढून बसवण्याचा खर्च हा त्याहीपेक्षा जास्त असेल. समजा आपण एखादा दात काढून घेतलेला असेल किंवा तो काढावा लागला असेल काही कारणास्तव, तो जर वेळेत नाही बसवला तर तो दात त्याच्या बाजूचे दात त्या जागेत सरकून वरचा दात खाली येऊन बाकीच्या दातांचे अलाइनमेंट बिघडून तिकडे नवीन कीड निर्माण होऊन किंवा ते दात अजून खराब होऊन त्यांची रिपेअर करायची सुद्धा आपली शक्यता वाढत असते. त्यामुळे जो ट्रीटमेंट चा पार्ट अगदी किरकोळ छोट्या खर्चात आणि याच्यात होऊ शकतो, ती ट्रीटमेंट किरकोळ ट्रीटमेंट ही मोठ्या स्वरूपाची होऊन तो खर्च हा मोठा होऊ शकतो. तर ट्रीटमेंटचा खर्च वाढण्यामागे हे सगळ्यात मोठं कारण मी
म्हणेन. आणि तिसरं कारण मी अजून असं सांगेल की जी दातांची जी ट्रीटमेंट जी आहे ती करण्याची जी आता लोकांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट झालेला आहे आणि त्याच्यामध्येही की बेसिक ऑप्शन न घेता त्यातल्या त्यात वरचा चांगला जो लॉंग टर्म किंवा जास्त कॉस्मेटिक ड्युरेबल आणि कुठलाही त्रास न देणार असे बरेचसे ऑप्शन निवडले जातात, म्हणून ही ट्रीटमेंट पहिल्यापेक्षा थोडी महाग वाटायला लागली आहे. हे तितकंच खरं आहे, पण ती खरंच महाग झाली आहे का तर वाटणं आणि वास्तव यात भरपूर अंतर आहे. तर वास्तव्यामध्ये ती वाढलेली आहे असं मी म्हणणार नाही. त्या व्यतिरिक्त आता तुम्ही जर विचारलं की खर्च फार आहे असं वाटतो. आता मी जर एखाद्याला विचारलं की एक पर्टिक्युलर XYZ काम आहे त्याचे 500 रुपये आणि त्या व्यक्तीचं जर ते फील्ड नसेल त्याला तो खर्च त्याला काही बेस नसतो किंवा त्याला काही कंपॅरिझन नसतं, त्यामुळे जेव्हा 500 रुपये खर्च करण्याच्या वेळेस त्यावेळी तो प्रत्येकाला तो खर्च हा महागच वाटतो. तर दातांच्या बाबतीत बऱ्याचदा तसं होतं की जेव्हा तुम्ही डेंटिस्टकडे जाता तुम्ही कुठलंही जजमेंट किंवा काही नसतं, जेव्हा ट्रीटमेंट माहिती असतं त्यावेळी तुम्हाला एक खर्चाचा अंदाज येऊन जातो, कारण कुठेतरी शेजारी कलिगमध्ये नातेवाईकांमध्ये ते केलेलं असतं आणि त्यांचा अंदाजे खर्च आपल्याला माहिती असतो. तर त्या अनुषंगाने तो खर्चाचा अंदाज येतो. पण जेव्हा आपण जातो आणि ट्रीटमेंट आणि खर्च जेव्हा सांगितला जातो त्यावेळी तो बऱ्याच वेळा असं वाटतं की तो खर्च फार आहे. आता तो खर्च अजून मी त्याचं एक दुसरं उदाहरण असं देऊ इच्छितो की आता आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये बाहेर देशात राहून आलेले बरेचसे नागरिक आहेत. त्यांना जर विचारलं तर ते कधीच म्हणणार नाही की डेंटल ट्रीटमेंट महाग आहे. त्याचं कारण असं आहे की जसं आपण US मध्ये किंवा युरोपातल्या कुठल्याही देशामध्ये, UK मध्ये जर जाऊन आलो, ऑस्ट्रेलियामध्ये, तर तिथली जी ट्रीटमेंट आहे आणि इंडियामध्ये होणारी ट्रीटमेंट याच्यामध्ये ट्रीटमेंटच्या क्वालिटीमध्ये स्टँडर्ड्समध्ये कुठलाही फरक नाही. पण ट्रीटमेंटच्या खर्चामध्ये अगदी 50 ते 100 पटीपर्यंत तफावत आहे. एवढी तफावत आहे. आता याच्या मागे कारण आहे तिथली करन्सी, तिथले ऍक्च्युअल एक्सपेंडिचर, हा एक कारण आहे. याच्यामुळे इथलं कंपॅरिझन भारतासाठी करणं योग्य आहे का तर अयोग्य म्हणू शकतो. पण त्याहून दुसरी महत्वाची गोष्ट मी अजून अशी सांगू शकतो की भारताच्या जवळचे जे देश आहेत, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, या देशांमध्ये सुद्धा ट्रीटमेंट भारतापेक्षा महाग आहे. मग आता ही ट्रीटमेंट महाग म्हणता येईल का? नक्कीच महाग म्हणता येणार नाही. पण अजून एक प्रश्न माझ्या मनामध्ये मग असा आला, तर आता प्रश्न नाही उत्तरच माझ्या मनामध्ये एक असं आलं की आजकालची जी आपली जी आहे ट्रीटमेंट डेंटलची, आधीचं जर का आपण साहित्य बघितलं किंवा आधीचे तुमचे जे काही मेडिकलचे असतील इक्विपमेंट असतील ते इक्विपमेंट म्हणा, ॲक्युरसी म्हणा, याच्यामध्ये सुद्धा आता जमीन आसमानाचा फरक आहे. फर्स्ट टाइम राईटचं प्रमाण आता खूप जास्त आहे. तर त्याचा पण काही इफेक्ट आहे का की तुमच्याकडची जी इक्विपमेंट आहे त्याचं कॉस्टिंग म्हणा किंवा बाकीचे कॅप असेल त्याचं कॉस्टिंग म्हणा, त्याच्यामुळे पण काही थोडासा फरक पडलाय खर्चामध्ये? त्याच्यामुळे खर्चामध्ये फारसा फरक पडला असं मी म्हणणार नाही. पण हे जे इक्विपमेंट आहेत ना याच्याने बेसिकली 2 गोष्टींमध्ये मोठा फरक पडलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे ट्रीटमेंटचं रिझल्ट आणि प्रेडिक्टेबिलिटी. म्हणजे जी ट्रीटमेंट केली जाते किंवा जी कॅप बसवली जाते, आता आम्ही जे इंट्रोल स्कॅनर वापरतो त्या स्कॅनिंगची ॲक्युरसी 7 मायक्रॉन इतकी आहे. मग तितक्या ॲक्युरसीमध्ये जेव्हा आपण दाताचं मेजरमेंट घेतो तर त्याच्यानंतर जेव्हा ती कॅप बनवून जी दातांवर बसते त्याची फिटिंग ॲक्युरसी चांगली असते. पूर्वी जी बऱ्याच ठिकाणी आजही एक अल्जिनेट नावाचं मटेरियल वापरलं जातं कॅप देण्यासाठी. हे फक्त इकॉनॉमिक्स ह्या पर्पजनी वापरलं जातं, पण त्या मटेरियलची ॲक्युरसी ही 100 to 200 मायक्रॉन पेक्षा कमी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यापेक्षा जास्त मोठं गॅप क्रिएट होतो मेजरमेंट घेताना. त्याच्यानंतर त्या कॅप जर कास्टिंगनी बनवल्या जात असेल, जे पूर्वी जसं बऱ्याचदा आपण मूर्ती बनवताना जर बघितलं तर एक साचा बनवला जातो त्याच्यामध्ये मेटल ओतलं जातं, तशाच काहीशा पद्धतीने पूर्वी कॅप बनवल्या जायच्या. तर त्याच्यामध्ये तो धातूचं आकुंचन, एक्सपान्शन म्हणजे श्रिंकेज आणि एक्सपान्शन हे जे पार्ट त्याच्याने त्याच्या ॲक्युरसीमध्ये भरपूर परिणाम होत असतो. आणि त्याची जी ॲक्युरसी आहे हा एक टेक्नॉलॉजीमुळे जो बदल घडून आलेला आहे. आजकाल पूर्णपणे कम्प्युटराइज पद्धतीने होत असल्यामुळे डिजिटल मेटल लेझर सिंटरीनी कॅप केल्या जातात किंवा कॅडकॅम CNCनी कॅप केल्या जातात. तर याच्यामुळे ॲक्युरसी जी मिळाली ती नक्कीच वाढलेली आहे. आता खर्चामध्ये वाढ झाली आहे का? ती खर्चामध्ये वाढ तेवढ्या प्रपोर्शनेटली नाही झालेली, कारण याच्यामध्ये आउटपुट चांगलं मिळत असल्यामुळे, म्हणजे जिथे एक टेक्निशियन दिवसभरामध्ये 20 कॅप बनवत असेल तो 100 बनवू शकतो. त्यामुळे त्याचं वेळ कमी झाल्यामुळे सुद्धा कॅपची कॉस्टिंग त्या मशीनच्या कॉस्टिंगच्या हिशोबाने वाढलेली नाही. तर अजूनही ती कॉस्टिंग म्हणजे वाढली असं म्हणता येणार नाही. आता ह्या याच्यामध्ये एक मी गोष्ट अशी ऍड करू इच्छितो, आता आपल्या गव्हर्नमेंटने बऱ्याचशा गोष्टी स्ट्रिक्ट केलेल्या आहेत, बरेचसे नियम चांगले आणले जात आहेत.
त्याच्यामुळे काय होत आहे की जे काही मटेरियल आपल्या दवाखान्यामध्ये वापरलं जाणार त्या एक मटेरियलचं पूर्णपणे स्टँडर्डायझेशन लायसन्सिंग चालू आहे. तर त्या लायसन्सिंग नंतर फार लिमिटेड आणि जे उत्कृष्ट दर्जाचेच मटेरियल आहेत त्यांनाच ते मार्केटमध्ये विकण्याची परमिशन मिळेल आणि तेच फक्त दातांमध्ये वापरले जातात. पण याचा एक थोडासा ड्रॉबॅक असं होऊ शकतो की ते जे चांगल्या कंपन्यांचे मटेरियल त्यांची थोडीशी मोनोपॉली क्रिएट होऊन ते मटेरियल महाग होण्याची शक्यता आहे आणि ते मटेरियल महाग झाल्यामुळे अल्टिमेटली ट्रीटमेंट थोडी महाग होऊ शकते अजून. तर पुढच्या 5 वर्षांमध्ये दातांची ट्रीटमेंट अजून बऱ्याचशा याच्यामध्ये वाढण्याची शक्यता फार आहे. तर हे जे आहे याच्या मागे मात्र महागाई आणि हे जे काही नवीन नियम येतात ते कारण असू शकेल, पण त्याच्यामुळे तुम्हाला मिळणारा रिझल्ट आणि क्वालिटी हे मात्र नक्की सुधारेल हे याची मी शाश्वती पूर्णपणे देऊ शकतो. तर डॉक्टर साहेब, आता आपण आपल्या या विचारांच्या देवाणघेवाणच्या शेवटाकडे पोचतो. तर शेवटचा एक तुम्हाला प्रश्न विचारतो जाता जाता, की दातांचं जे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या शरीराला जे महत्त्व आहे ते फक्त समोर आलेलं अन्न चावणं एवढंच महत्त्व आहे का दातांचं अजून पण काही वेगळं महत्त्व आहे? दातांचे फंक्शन जर बघितले तर सर्वात पहिलं जे आहे ते चावणे हे जर तुम्ही सांगितलं त्यात काही शंका नाहीये. प्रायमरीली आपण दातांना चावणे यासाठीच बघितलं जातं. पण दातांचं दुसरं महत्वाचं फंक्शन जे आहे ते बोलणे. तर आपले जर दात व्यवस्थित असतील आणि दातांची पोझिशनिंग व्यवस्थित असेल तर आपलं स्पीच किंवा आपलं वक्तव्य याच्यावरही दातांचा फार मोठा परिणाम होत असतो. आणि जर याचंच एक उदाहरण मी सांगेल की लहान मुलांना पहिल्याच अगदी पटकन बोलता येत नाही. जसं त्याचे अवयव डेव्हलप होत जातात त्याला दात यायला लागतात. दात आल्यानंतर ते लहान बाळ ऍक्च्युली बोलायला सुरुवात करतं. कारण का तर आपण जेव्हा बोलतो दातांमधून तोंडामधून जी आपली हवा निघते तर दात हे त्यांना रेझोनन्सचं काम करत असतात आणि त्यामुळे आपले जे एक एक उच्चार आहेत ते स्पष्ट होत जातात. त्यामुळे जर तुम्ही नोटीस केलं असेल की ज्यांचे दात पडलेले आहेत तर ते थोडं बोलण्याचा त्यांचा बोबडेपणा किंवा बोळकेपणा वेगळा आवाज येत असतो हे जाणवतं. तर बोलणे आणि स्पीच यासाठी सुद्धा दातांचं फार महत्व आहे. आणि आजच्या काळामध्ये तर स्माईल किंवा स्मित हास्य यासाठी सुद्धा दातांचं फार महत्व आहे. आपल्याला कुठलीही व्यक्ती ती किती सुंदर दिसते त्यापेक्षा ती किती गोड हसते आणि ती किती छान हसते याच्यावरनं आपल्याला त्या व्यक्तीशी कनेक्ट होत असतो. ती व्यक्ती जर खूप छान हसून बोलत असेल तर मात्र आपल्याला ती व्यक्ती फार आवडायला लागते आणि त्या व्यक्तीचा सहवास आपल्याला हवासा वाटतो. आणि आपलं स्मित हास्य हे मात्र बऱ्यापैकी आपल्या दातांवरच अवलंबून असतं. कारण जर दात छान असतील आपल्या त्या दिसण्यात छान असतील तर आपण तेवढ्याच आत्मविश्वासाने हसतो आणि तेवढेच ते छान दिसतात आणि समोरच्यालाही आपण तेवढेच हवेसे वाटायला लागतो. तर दातांचं महत्व फक्त खाणे एवढंच नसून तर आपलं बोलणे आपलं वक्तव्य आणि आपलं स्मित हास्य तर आपली जी पर्सनॅलिटी किंवा आपण जे व्यक्तिमत्व म्हणतो त्यासाठी सुद्धा आपल्या दातांचा फार महत्वाचा रोल आहे. तर दात हे म्हणजे आमच्या हिशोबाने जर बघितलं ऍज अ डेंटिस्ट तर आम्ही प्रत्येक दाताला एक अवयव म्हणूनच बघतो आणि दात हे प्रत्येकाला अगदी निरोगी लाभोत त्यांचा प्रत्येकाने छान खाण्यासाठी योग्य वापर करावा. त्या व्यतिरिक्त अगदी छान हसून आपली स्माईल मेंटेन ठेवावी आणि कायम हसत राहा निरोगी राहा. तर दर्शको, डॉक्टरांनी आता आपल्याला सांगितलं दाताचं आरोग्य व्यवस्थित ठेवा आणि भरपूर मन मोकळेपणाने हसा. तर डॉक्टर साहेब, तुम्ही तुमच्या पेशंटच्या भाऊगर्दीतून मला माहिती आहे तुम्ही सकाळ ते संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत बिझी असता, त्यातल्या त्यात तुम्ही वेळ काढून हे जे आपलं विचारांची देवाणघेवाण झाली त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायला तयार झाला. आणि ट्रॅव्हल विथ चारूच्या दर्शकांना माझ्या दर्शकांना नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो फिरायला, पण आज दातांचं आरोग्य चांगलं कसं ठेवायचं आपण कसं चांगलं ठेवायचं हा जो प्रवास आहे या प्रवासाला तुम्ही माझ्या सगळ्या दर्शकांना घेऊन गेला त्याबद्दल तुमचे खरंच अगदी मनापासून आभार. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिलीत त्याबद्दल मीही तुमचा तितकाच ऋणी आहे. आणि ही जनजागृती अशीच चालू ठेवावी. दातांचीच नाही तर इतर आरोग्य रिलेटेडही लोकांना अत्यंत गरज आहे माहिती करून घेण्याची. बरेचसे प्रत्येक दातच नाही तर बऱ्याचशा आपल्या अवयवांबद्दल काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत आणि आजही लोक बऱ्याच वेळा डॉक्टरकडे जाण्याऐवजी इतर कुठल्या तरी चुकीच्या व्यक्तीच्या सल्ल्यामधून काही बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी करत असतात. तर हे खूप अगदी इम्पॉर्टंट आहे. सॉरी तुम्हाला मी डिस्टर्ब केलं, पण हे खूप महत्वाचं आहे. डॉक्टर सांगतात ते मी त्यांना सांगेन हे परत एकदा सांगा
इतर कुठल्या इतर ठिकाणी? कुठल्याही व्यक्तीकडे म्हणजे योग्य स्पेशलिस्ट व्यक्तीकडे जाण्याऐवजी कुठल्याही नातेवाईकाचा, मित्राचा किंवा नॉन क्वालिफाईड किंवा अयोग्य अशा व्यक्तीचा सल्ला घेऊन बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आजही समाजामध्ये केल्या जातात. उच्च शिक्षित घरांमध्ये असे प्रकार आजही सर्रास चालू आहेत. तर मी कळकळीच्या विनंती करून सर्वांना अवश्य सांगू इच्छितो, आरोग्याच्या निगडीत तरी आरोग्याचे जे काही आपल्या गोष्टी आहेत त्यासाठी एकदा तरी त्या योग्य व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही अशा गोष्टींच्या आहारी जाऊ नये. एका डॉक्टरचा सल्ला पटला नाही असू शकेल, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, तिसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, पण अशा कुठल्याही शॉर्टकट पर्यायामागे जाऊन कुठल्याही चुकीच्या गोष्टी करू नयेत आणि त्याच्यानंतर लॉंग टर्म मध्ये बरेचसे वाईट परिणाम भोगावे लागतात. त्यासुद्धा आमच्याकडे बरेचसे पेशंट येत असतात की काहीतरी चुकीची ट्रीटमेंट, काहीतरी रोड साईड पण आजकाल आपल्याकडे अजूनही ट्रीटमेंट अवेलेबल आहेत जे ज्याला मी क्वॅकरी म्हणतो त्या करून घेतल्या जातात. त्याच्यामुळे अगदी कॅन्सर पासून ते बाकीच्या दातांचं आरोग्य खराब होणं असे बरेचसे साईड इफेक्ट होत असतात. तर कुठलीही गोष्ट करून घेण्या अगोदर फक्त खर्च किंवा सोपा मार्ग किंवा पटकन वेळ वाचून होईल असा मार्ग न निवडता योग्य तोच मार्ग निवडला पाहिजे. आणि हीच काळजी तुम्ही सर्वांनी घ्यावी. देव तुमच्या दातांची चांगली तुम्हाला आरोग्य देवो. तुमचं स्मित हास्य सर्वांच्या चेहऱ्यावर कायम दिसो. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. तर दर्शको, सल्ला तज्ज्ञांचा फायदा स्वतःचा हा आपला पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे अगदी तुम्ही अवश्य कळवा आणि अवश्य सांगा. तुमच्याही काही समजा शंका असतील त्यासुद्धा तुम्ही अगदी अवश्य विचारा. डॉक्टर साहेब, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद.